या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। सोलापूर शहरात असलेल्या सुयश गुरुकुल येथे जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे। जवळपास 9 जिल्ह्यातील स्पर्धकांनी बॅडमिंटन स्पर्धेत सहभाग घेतलाय, तर प्रशिक्षक अर्शद शेख यांनी जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन केले। सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, अहमदनगर, अकोला, नागपूर, नाशिकसह 9 जिल्ह्यातील स्पर्धकांनी या बॅडमिंटन स्पर्धेत सहभाग घेतलाय। बॅडमिंटन क्षेत्रातील स्पर्धकांना एक प्रकारचा सराव देखील होत असल्याची माहिती गफूर शेख यांनी दिली। बार्शीमधील बॅडमिंटन कोच राहुल तिवारी यांनी माहिती देताना सांगितलं की बॅडमिंटन खेळ हा फक्त श्रीमंतांचा नसून गोरगरिबांचा देखील आहे। बॅडमिंटन खेळामधील साहित्य थोडेसे महाग मिळते, मात्र एखाद्या खेळाडूत खरंच काहीतरी गुण किंवा जिद्द असेल तर तो त्या खेळात चमकतो, असे प्रशिक्षक राहुल यांनी सांगितलं। नमस्कार, मी गफूर शेख, एक्स बॅडमिंटन प्लेयर सोलापूर। आम्ही यावर्षी 9 डिस्ट्रिक्टच्या मॅचेस आम्ही यंदा भरवलेल्या आहेत। त्याच्यासाठी आम्हाला सोलापूर डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशनचे आणि MBA महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे त्यांच्याकडून जी परवानगी मिळाली त्यांच्यामुळे अगोदर त्यांचा मी धन्यवाद करतो। आणि त्यांच्या संमतीने हे टुर्नामेंट आज सक्सेसफुल होत आहे। त्याच्यामध्ये नॅशनल अंपायरनी भाग घेतला आहे की त्यांच्या वेळोवेळी त्यांची पण आम्हाला मदत मिळालेली आहे। आणि जे खेळाडू आहेत ते स्टेट नॅशनल प्लेयर पण इथे भाग घेतलेला आहे आणि त्यांचा पण खेळ सर्वांना बघायला मिळालेला आहे। आणि सोलापूरकरांना एक विनंती आहे की जास्तीत जास्त लोक इथे येऊन या सामन्यांचा लाभ घ्यावा, बघावे आणि त्यांना पण वाटेल की सोलापूरमध्ये यंदा 9 डिस्ट्रिक्टच्या ज्या मॅचेस झाले ते अत्यंत चांगले पण आहेत। आणि ह्या आम्ही दरवर्षीप्रमाणे आम्ही घेण्याचा विचार करत आहोत। त्याच्यासाठी जे लागणारी मेहनत जी आहे ते आज थोडी कमी पडते, त्यावेळेस ती संपूर्ण आम्हाला मिळेल अशी आम्हाला आशा आहे। आणि त्याच्या हा एकंदर खर्चीला गेम आहे, त्याच्यामध्ये किती खर्च येतो काय नाही ते बघून आम्ही आणि जे स्पॉन्सर वगैरे आहे त्यांच्याशी भेटून आणि आम्ही त्यांच्याकडनं थोडीफार मदत मिळाली तर आणखी ह्याच्याहून चांगले पण टुर्नामेंट होऊ शकतात, स्टेट, नॅशनल, इंटरनॅशनलपर्यंत। आणि कोर्ट पण चांगला आहे, सुयोग गुरुकुल यांचा हा कोर्ट आहे। आणि माझं नाव राहुल तिवारी, मी बार्शीला कोचिंग करतो, माझी बार्शीला अकॅडमी आहे। मी हा खेळ गेल्या 16 वर्षापासून खेळतो आणि एक 10 वर्षापासून कोचिंग करतो। मी आतापर्यंत खूप राज्यस्तरीय आणि नॅशनल टुर्नामेंट्स खेळलेलो आहे। सध्याचा करंट मी सोलापूर जिल्ह्याचा डिस्ट्रिक्ट चॅम्पियन पण आहे आणि खूप टुर्नामेंट्स खेळलो आहे। माझ्या अंडर आत्ता एक 40-50 मुलं खेळत आहेत बार्शीमध्ये। आणि या खेळाबद्दल असं म्हणलं जातं की हा श्रीमंतांचा खेळ आणि गोरगरिबांचा खेळ नाही आहे म्हणून, तसं काहीच नाही आहे। तुमच्यामध्ये जर पोटेन्शियल असेल तर सोलापूर डिस्ट्रिक्टमध्ये खूप चांगले कोचेस आहेत जे तुम्हाला हेल्प करतील। जसं की शाळेमध्ये पहिला नंबर येणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षक लोक थोडं जास्त लक्ष देतात, तसंच तुम्ही थोडं बेटर खेळला की कोचेसला सुद्धा चांगल्या प्लेयर्सची गरज आहे। कोचेस सुद्धा लक्ष देणार आहेत आणि असे खूप प्लेयर्स आहेत, इव्हन मी म्हणा किंवा अर्शद सर म्हणा, पंढरपूरवरून काही कोचेस आहेत जे सगळे म्हणजे असे खूप डाऊन टू अर्थ बॅकग्राऊंडमधूनच आलेले आहेत। फक्त असं आहे की ह्याचे इक्विपमेंट्स वगैरे थोडे महाग आहेत, त्यामुळे लोकांना वाटतं की महाग आहे। इक्विपमेंटसाठी कोचेस पण तितके कॅपेबल नाही आहेत की ते हेल्प करू शकतात। पण कोचिंग फीजमध्ये मला नाही वाटत की अख्ख्या सोलापूर जिल्ह्यामध्ये असा कुठला कोच असेल की पैशामुळे एखाद्या मुलाची अडवणूक होईल किंवा त्यांना खेळायला मिळणार नाही। आणि 100% असं नाही होणार। जर असं होत असेल तर डेफिनेटली माय डोर्स आर ओपन, कधी या, मी त्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना हेल्प करायला तयार आहे, काही प्रॉब्लेम नाही। हा खेळ म्हणजे बुद्धिमत्तेचा किंवा लवचिकतेचा असं सांगितलं, आजकाल प्रत्येक बुद्धिमत्ता आणि लवचिकता काय आहे? आजकाल प्रत्येकच खेळ चेस झालाय, प्रत्येक गेम मध्ये स्ट्रॅटेजी झाल्या आहेत, माइंड गेम्स आले आहेत, सगळं आहे। पण हा गेम जगातला सगळ्यात फास्टेस्ट स्पोर्ट्स म्हणून ओळखला जातो। त्यामुळे तुम्हाला फ्रॅक्शन ऑफ सेकंड, 1 सेकंदाच्या आतमध्ये 3-3 स्ट्रोक्स करायचे। त्यामुळे तुम्हाला माइंडसेट तर ठेवायचाच आहे आणि तुमचे रिफ्लेक्सेस म्हणा, फिटनेस म्हणा, या सगळ्या गोष्टींकडे तुम्हाला लक्ष द्यायचंच आहे। नमस्कार, मी श्रीनिवास बोरगावकर, पंढरपूर। आत्ता ज्या सोलापूरमध्ये भरलेल्या 9 डिस्ट्रिक्ट टुर्नामेंटमध्ये स्पर्धकांच्या पालक म्हणून मी इथं आलेलो होतो। माझी मुलगी इथं आता सोलापूर डिस्ट्रिक्टला खेळतीये। तर बॅडमिंटन हा खेळ एकदम बुद्धी आणि शरीराची लवचिकता या दोन्हीच्या विषयावर अवलंबून आहे आणि त्यामुळे इंटरनॅशनल लेवलला आणि नॅशनल लेवलला बॅडमिंटनच्या मध्ये खूप चांगलं करिअर मुलांसाठी उपलब्ध आहे।
फक्त प्रॉब्लेम असा आहे की सोलापूरमध्ये बऱ्यापैकी प्लॅटफॉर्म उपलब्ध नव्हता, पण आता हे गुरुकुल आहे, अजून 2-3 कोच चांगले होत आहेत सोलापूरला, तसेच कोच पण त्या पद्धतीनं उतरायला लागलेत हळूहळू या क्षेत्रात. तर भविष्यात भरपूर स्कोप आहे आणि सोलापूरसारख्या ग्रामीण डिस्ट्रिक्टमधून चांगले चांगले प्लेयर बाहेर येण्यासाठी सर्वांनीच मिळून प्रयत्न केले पाहिजेत. सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, दास रस्ता, अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर.